रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पूल पुनर्बांधणीची प्रतीक्षा, पर्यटन, रोजगार आणि विकासाला बसला मोठा फटका. महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील प्रसिद्ध झुलता पूल गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वात नसल्याने परिसरातील पर्यटन, स्थानिक व्यापार आणि रोजगारावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. 4-5 वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात हा पूल वाहून गेल्यानंतर आजतागायत त्याची पुनर्बांधणी न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परवा वाकण येथील हबप कैलासवासी वसंत महाराज साने यांच्या अंत्यविधीनिमित्त झुलता पूल परिसरात भेट दिल्यानंतर तेथील ओस पडलेला परिसर पाहून अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एकेकाळी पावसाळ्यात या ठिकाणी निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असत. झुलत्या पुलावर फोटो काढण्यासाठी आणि सावित्री नदीचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असायची. मात्र आज हा परिसर पूर्णपणे शांत आणि पर्यटकांविना दिसत आहे. पूर्वी कापडे नाक्यावर असलेल्या पर्यटकांना अवघ्या 3 किलोमीटरवर झुलता पूल आणि पुढे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी तसेच खोपटचा मोरजोत पाहायला मिळेल असे अभिमानाने सांगितले जात होते. आता मात्र हा पर्यटनाचा महत्त्वाचा दुवा तुटल्याने कापडे व पितळवाडी परिसरातील स्थानिक बाजारपेठेवरही त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे जाणवत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते शासनाच्या कोणत्याही योजनेत हा प्रकल्प बसत नसेल तरी लोकप्रतिनिधी व स्थानिक नेतृत्वाने पर्यायी मार्गाने निधी उपलब्ध करून पुलाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. मात्र आजपर्यंत ठोस पावले उचलली गेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. महाड तालुक्यात रस्ते, वीज, पाणी आणि सभामंडप याच पारंपरिक कामांवर भर दिला जातो. मात्र पर्यटन, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवले जात नसल्याची खंतही नागरिक व्यक्त करत आहेत. रोजगाराच्या शोधात तालुक्यातील तरुण पुणे, मुंबई इतर शहरांकडे स्थलांतर करत असून गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी ठोस नियोजनाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. झुलता पूल हा केवळ वाहतुकीचा मार्ग नव्हता तर तो महाड तालुक्याच्या पर्यटनाची ओळख होता. त्यामुळे या पुलाचे तातडीने पुनर्बांधणी करून परिसराचे पुनर्जीवन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.